वेळ आली पहिल्यांदा आपला सगळ्यांनी अनुभव घेतला होता पप्पू गोळवलकरांचा. म्हणजे ते ती लोक परमेश्वर पुत्र म्हणतात म्हणून मी परमपूज्य म्हणतात म्हणून पप्पू शॉर्ट फॉर्म केलाय. आणि या नॉन बायोलॉजिकल माणसाने सांगितलं की परमेश्वर पुत्र आहे म्हणून हा पण पप्पू. तर जे काही 10 वर्षात चाललेलं आहे आपण पाहतोय सर्वजण. आणि या पार्श्वभूमीवरती म्हणजे मगाशी संदेश बोलत असताना असं म्हटले होते की भारत जोडो यात्रेच्या आधी ही अशी एक यात्रा निघाली वगैरे, पण मला स्वतःला अत्यंत आकर्षित वाटलेली अशी यात्रा होती जी 9 जानेवारी 1915 भारतामध्ये परत आल्यानंतर महात्मा गांधींनी देशभर यात्रा केली आणि भारत समजून घेण्यासाठी, भारतीयांची दुःख समजून घेण्यासाठी कोणत्या मुद्द्यावरती या देशातल्या नागरिक, सामान्य नागरिक हे एकत्र येतात, कोणत्या मुद्द्यावरती त्यांच्यामध्ये वादविवाद, विसंवाद निर्माण होतात हे समजून घेण्यासाठी, म्हणजे भारत समजून घेणं यासाठी म्हणून केलेली गांधीजींची यात्रा ही पहिली यात्रा होती. आणि त्यानंतर 115, 116, 17 वर्षानंतर माइक आहे ना, माइकच्या ह्याला आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मला यात आणखीन असाही एक वाटत होता की म्हणजे काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी एक शिबिर होतं लोणावळ्यामध्ये आणि तिथं काँग्रेस पक्षाचं होतं आणि तिथं काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण गेले होते पक्षातून आणि सगळ्यांचं सुरुवातीची 4-5 जणांची भाषणं अशीच होती की अशोक चव्हाण गेले, नाही जायला पाहिजे होते, नाही जायला पाहिजे होते. तर मग मी त्यांना असं म्हटलं की का नको जायला पाहिजे होते, जाऊ द्या ना, गेले तर गेले. या सगळ्या लोकांचा एक भ्रम आहे की त्यांच्या त्यांच्या शहरात, जिल्ह्यात काँग्रेस म्हणजे त्यांची जागीर आहे. आणि महात्मा गांधी 1915 साली भारतात आले, तोपर्यंत भारतातली 30 वर्षाची काँग्रेस, 28 डिसेंबर 1885 ते 1915 पर्यंतची काँग्रेस ही तोपर्यंत भारतामध्ये जिनांची काँग्रेस, गोखलेंची काँग्रेस, टिळकांची काँग्रेस अशीच ओळखली जात होती. या माणसांनी भारतामध्ये आल्यानंतर पहिल्या दिवसापासून याला लोकांची करायला सुरुवात केली. आणि मी त्या काँग्रेस हे म्हणत असताना मी एक पक्ष म्हणून म्हणत नाहीये, बिलकुलच नाही, किंवा एका नेत्यांचा समूह म्हणून म्हणत नाहीये. ती एक विचारधारा होती, एक विचारसरणी होती आणि ती लोकांची आहे. या काँग्रेस या विचारसरणीला, या विचारधारेला लोकांची बनवायला सुरुवात केली महात्मा गांधींनी सर्वात पहिल्यांदा. आणि त्यानंतर हे 1915ला सुरू केलं. 17,432 किलोमीटर ट्रेननी थर्ड क्लास कंपार्टमेंट मधून फिरला हा माणूस, एकही पॉलिटिकल स्टेटमेंट न करता संपूर्ण यात्रेमध्ये. आणि त्यानंतरची महात्मा गांधींची अनेक आंदोलनं हे लक्षात येतं आपल्याला ऍक्च्युअली ते बघितल्यानंतर, वाचल्यानंतर, की या सगळ्या आंदोलनांचा जन्म त्यांच्या या पहिल्या भारत दर्शन यात्रेमध्ये झालेला होता. प्रत्येक आंदोलनाचा जन्म त्या यात्रेत आहे, कारण त्या भारतीयाचं मन समजून घेतलेलं होतं आणि ते अत्यंत महत्वाचं होतं. ती धडपड पहिल्यांदा महात्मा गांधींनंतर कोण करताना दिसलं तर राहुल गांधी दिसले. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या यात्रेचं त्या अर्थाने अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्या शिबिरामध्ये मी त्यांना हेच म्हटलं होतं की तुमच्या सर्वांवर अविश्वास ठेवून राहुल गांधींनी ही पुन्हा एकदा लोकांची करायला सुरुवात केली आहे. ज्या दिवशी लोक स्वीकारत जातील आणि जसं गांधींच्या यात्रेनंतर ते लोकांचा करण्याचा प्रयत्न लोक स्वीकारत गेले, तसतसा इंग्रजांच्या हातातला देश निसटत गेला. आणि आज पुन्हा एकदा ते होईल की जेव्हा जसजसं लोक याला स्वीकारत जातील, या सगळ्या गोष्टींना, की ही विचारधारा माझी, हे नेतृत्व माझं, ही दिशा माझी, तसतसं यांच्या हातातून देश निसटायला लागेल. तसतसं ज्यांना हा पक्ष किंवा ही विचारसरणी त्यांच्या गावापुरती, जिल्ह्यापुरती, राज्यापुरती त्यांची जागीर वाटते, ती त्यांच्या हातातून निसटून येईल. हा जो भ्रम आहे 50 कोटीची निवडणूक, 100 कोटीची निवडणूक, हाही संपून जाईल. कारण जेव्हा लोक स्वीकारतील त्यावेळेला ती 5 पैशाची पण निवडणूक राहणार नाही. लोक डोक्यावरती घेतील त्या विचारधारेला, त्या विचारसरणीला, त्या विचारसरणीसाठी किंमत मोजणाऱ्या नेत्यांना. आणि हे 100% पुन्हा या देशामध्ये होईल.
याच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची म्हणजे शंका वाटत नाही. दुसरा भाग हा होता की भारत जोडो या संकल्पनेमध्ये म्हणजे मुळामध्ये आपण सर्वजण इतके भाग्यशाली आहात की आपण कोल्हापुरात राहता, राजर्षी शाहू महाराजांच्या गावामध्ये राहता, ज्या गावांनी पहिल्यांदा या मनुवादाच्या विरोधामधली पहिली लढाई, पहिलं युद्ध हे कोल्हापुरातून सुरू केलं. आणि म्हणून आजही कोल्हापूर हे रेशीम बागेला का खुपतं याचं कारण हे की राजर्षी शाहू महाराजांनी इथं पहिल्यांदा त्यांच्या मनुवादातल्या सर्व डिवायझिव्ह अजेंड्याला, भेदाभेदाच्या फाटाफुटीच्या अजेंड्याला इथं मुठमाती द्यायला सुरुवात केली. म्हणून कोल्हापूर आजही त्यांच्या नजरेमध्ये सतत खुपत असतं. आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाचा हा पहिला सोहळा हा इथं होतोय, हा त्यासाठी म्हणून अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. आणि ही लढाई म्हणजे ही काय निवडणूक होईल, 2024 ची होईल, आणखीन पुढच्या निवडणुका येतील, निवडणुका येत राहतील, जात राहतील, ही विचारधारा हरणार का, ही विचारधारा पराभूत होणार का, हे अत्यंत महत्वाचं आहे. मी इथं कोल्हापुरामध्ये काही दिवसांपूर्वी शाहू समाधीच्या इथं कार्यक्रम केला. मी त्या 10 जणांना मी हेच म्हटलं होतं की मी उरलेल्या महाराष्ट्रातून, उर्वरित महाराष्ट्रातून तुमच्याकडे विनंती करायला आलोय की तुमच्या गावामधली ही परंपरा, ही जी मनुवादाच्या विरोधामधली आहे, ही जी भारत जोडोच्या संकल्पनेला साकार करणारी संकल्पना आहे, या संकल्पनेला तुमच्या गावामध्ये जिवंत ठेवा. वाटेल ती किंमत चुकवून जिवंत ठेवायला तयार राहिलं पाहिजे. जे उर्वरित महाराष्ट्रात करायला लागेल ते आम्ही करू, पण इथं जर जगली तरच महाराष्ट्रात जगेल. आम्ही इकडंच पाहत असतो. ज्या ज्या वेळेला या मनुवादाच्या विरोधात लढायची वेळ येते त्या प्रत्येक वेळेला या राजर्षी शाहू महाराजांच्याच आदर्शाकडे बघावंच लागतं महाराष्ट्राला. आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी हे अत्यंत महत्वाचं घडलेलं आहे. भारतीयत्वाचा पुनर्प्रत्यय. काय भारतीयत्व म्हणजे कशाला आपण भारतीयत्व म्हणायचं? आज अनेक प्रकारे या गोष्टीला डिफाईन करण्याचा प्रयत्न केला जातो, याला डिवाइड करण्याचाही प्रयत्न केला जातो. 4 दिवसापूर्वीच्या जाहिराती होत्या काहीतरी बटेंगे कटेंगे, आता जाहिराती यायल्यात काय एक है तो सेफ है. म्हणजे हा एक आहे जोपर्यंत दिल्लीमध्ये, तोपर्यंत सगळे भ्रष्टाचारी सेफ आहेत हे आपण पाहतोय. ही खरी अवस्था आहे. हे असं असताना तोच अजेंडा वेगळ्या स्वरूपामध्ये लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याच्या समोर आपण आज पुन्हा एकदा या पुस्तकाच्या निमित्तानं, भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं ही भारतीयत्व रिडिफाईन करणार का? मी नाशिकमधून येतो आणि मला सतत लहानपणापासून हे कुतूहल वाटायचं की माझ्या गावामध्ये हे दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो, ही भानगड काय आहे, ही सुरू कशी झाली, याची सुरुवात काय आहे? आणि ती पुराणामधली गोष्ट सांगितली वगैरे जाते, पण हे कधी सुरू झालं? कारण मी चायनीज प्रवाशांची प्रवास वर्णनं वाचली, फ्रेंच वाचली, कोणाच्याही प्रवास वर्णनामध्ये कुंभमेळ्याचा उल्लेख नाही. त्यांनी फेस्टिवल ऑफ लाईट्स बद्दल लिहिलंय, दिवाळीबद्दल, पण कुंभमेळ्याबद्दल कोणीच लिहिलं नाही. 15-15, 16-16 वर्ष प्रवास केला भारतभरात. दर 3 वर्षांनी त्याचं ठिकाण बदलतं, तर कोणाच्या तरी प्रवासात ते यायला हवं होतं. आणि मग ते ज्या वेळेला शोधायला सुरुवात केली त्यावेळेला मला 14 फरमानं मिळाली. सगळ्यात पहिल्यांदा सम्राट अकबरांनी या महंतांना बोलावलं आणि अकबरांनी यांना सांगितलं की हजला मुस्लिम जसे एकत्र येतात तसं हिंदूंना एकत्र आणण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. मग ते परत गेल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा आले. दुसरं फरमान गेल्यावरती आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ती अशी पुराणात एक कथा आहे, समुद्र मंथन झालं, अमृत मिळालं, अमृताचा कुंभ घेऊन देव धावायला लागले. मग ते 4 थेंब हरिद्वारला, उज्जैनला, अलाहाबादला आणि नाशिकला पडले आणि मग त्या थेंबांच्या ठिकाणी आपण कुंभमेळा आयोजित करू. मग त्यांनी सांगितलं करा. मग त्यांनी हे म्हणाले महंत की खर्च कसा भागवायचा? मग या 4ही ठिकाणी सम्राट अकबरांनी दानपत्र देऊन 2,500 हजार एकर जमीन या आखाड्यांना दिली. आजही त्र्यंबकेश्वरच्या आखाड्यांमध्ये असलेल्या जमिनींची दानपत्र ही अकबरांनी दिलेली दानपत्र आहेत. आणि मग पहिला कुंभमेळा अलाहाबादला आयोजित केला. त्या कुंभमेळ्याला अकबराला निमंत्रण दिलं. पहिल्या कुंभमेळ्याच्या उद्घाटनाला सम्राट अकबर हजर राहिला. त्यांनी स्नान केलं. म्हणून पहिलं स्नान हे शाही स्नान, कारण बादशहानी स्नान केलं. अन्यथा या कुंभमेळ्याच्या याच्यामध्ये हे फारसी नाव येण्याचा काहीही संबंध नव्हता. ही सर्व ठिकाणची दानपत्र ही अकबराची दानपत्र आहेत. बादशहानी स्नान केलं म्हणून हे शाही स्नान आहे. ही या देशाच्या भारतीयत्वाची ओळख आहे. आणि या भारतीयत्वाच्या ओळखीलाच सुरंग लावण्याचा प्रयत्न
हा सातत्याने करतायत. आपण या बाजूने उभं राहणार का? या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये म्हणजे मी जरी विरोध केलेला करत असलो आणि करतही राहील, पण सावरकरांनी हे लिहिलं की या देशातला पहिला सेक्युलर राजा हा सम्राट अकबर होता आणि सावरकरांच्या मृत्यूनंतर सुद्धा अभिनव भारतमध्ये अकबराची जयंती साजरी केली जावी हे त्यांच्या हस्ताक्षरातलं पत्र नाशिकच्या अभिनव भारतमध्ये लावलेलं आहे. हे वास्तवच आहे. आणि मग हेच माझ्या भारतीयत्वाचं खरं रूप आहे. आज काही किती फालतूपणा करत असले, आमिर खानचा कुठला तरी पिक्चर येणार विरोध करणार, शाहरुख खानचा कुठला तरी पिक्चर येणार विरोध करणार. या आमिर खाननी त्याच्या आयुष्यातला पहिला चित्रपट ज्यावेळेला प्रोड्यूस केला लगान, त्यातलं जगप्रसिद्ध भजनं ही जावेद अख्तरनी लिहिली आणि ए आर रेहमाननी म्युझिक दिलं. त्या आधीची सर्व भजनं ही मोहम्मद रफींनी संगीत दिलं, शकील बदायुनींनी ती भजनं लिहिली आणि नौशादनी संगीत दिलं. हे वास्तवच आहे. हेच खरं भारतीयत्व आहे. आणि याला फूट पाडायची या सगळ्या डिव्हायझिव्ह अजेंड्याच्या विरोधामध्ये आज पुन्हा एकदा हे भारतीयत्व आपण समजून घेण्याचं आणि हे भारतीयत्व समजून सांगण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आणि हे सोपं नाही. याच्या विरोधामध्ये खूप आपल्याला संघर्ष करावा लागेल, यात काही शंका नाही. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे मला तर असं वाटतं हे बाकीचे सगळे मुद्दे बाजूला राहू देऊ. महागाई काय झालेली आहे, जीएसटी काय करून टाकलंय, सुरक्षा काय, माझ्या राजाचा पुतळा, माझ्या राजाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये पडला आणि ते छिन्न विछिन्न झालेले तुकडे मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, मरेपर्यंत विसरू शकत नाही. पोकळ पुतळा बनवला होता, पोकळ पुतळा, नुसता ब्रांजचा पत्रा बाहेरून लावलेला त्याच्यावरती. आणि ते झाल्यानंतर माझा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निर्लज्जपणाने असं बोलतो की 45 किलोमीटरच्या वेगाने वारं वाहत होतं. पुष्कराजी 100 किलोमीटरच्या वाऱ्याने वारं वाहतं, कोकणातलं नारळ पडत नाही झाडावरून. आणि हा निर्लज्ज आम्हाला जस्टिफिकेशन देतो, समर्थन करतो पुतळ्याचं. पुतळा का पडला म्हणून. तो पुतळा पडल्यानंतर 2 दिवसांनी त्याचा शिल्पकार जयदीप आपटे हजर होतो. तर हजर झाल्यानंतर कोर्टात त्याला हजर केलं जातं. या तडफडणवीसनी, या गृहमंत्र्यांनी त्याच्या विरोधामध्ये जो नोंदवलेला गुन्हा आहे तो सदोष मनुष्यवधाचा आहे, कल्पेबल होमिसाइड. कोर्टात हजर केल्याबरोबर वकिलाने विचारलं कोण मनुष्य मेलाय, म्हणे नाही कोणी मनुष्य मेलेलं नाही, म्हणे याला जामीन द्या. 20व्या मिनिटाला तो जामीन घेऊन बाहेर. आणि ज्या अनिल पाटीलनी त्याला नुसतं एवढंच विचारलं की 7 फुटाचा पुतळा चबुतरा इथं बांधायचा आहे, किती खर्च येईल. तो म्हटला काय 1.25 लाख 1.5 लाख रुपये येईल. त्याला हातात 1.5 लाख रुपये दिले, त्याला सांगितलं बांध 7 फुटाचा चबुतरा. वर्क ऑर्डर पण नाही, तो चबुतरा तिथंच शाबूत आहे. पण तो अनिल पाटील मात्र तुरुंगात आहे आणि जयदीप आपटे बाहेर. बदलापूरची घटना घडली. अक्षय शिंदे हा त्या शाळेमधला शिपाई, त्याला गोळ्या घालून मारलं. आणि राहुल आपटे त्या शाळेचा संघाशी संबंधित असलेला त्या शाळेचा संस्था चालक हा आज तागायत फरार आहे. माझ्या राज्यामध्ये एक डीजी अशी होती पोलिसांची, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, जी विरोधी पक्ष नेत्यांचे फोन टॅप करत होती. माझा देशाचा तडीपार गृहमंत्री असा आहे ज्याच्याकडे पेगासस आहे. तो देशभरातल्या लोकांच्या फोनवरती सर्व्हिलन्स करतो, पण एक राहुल आपटे मात्र पकडू शकत नाही. कोण विश्वास ठेवेल याच्यावरती. इतका भयंकर अपमान या राज्यामध्ये होतोय. महिलेची विटंबना झाली म्हणून शरीराचा चौरंग करणारा आदेश देणारा माझा राजा शिवछत्रपती, त्याचा पुतळा छिन्न विछिन्न होतो. तुम्ही काही कारवाई करू शकत नाही त्याबद्दल. हे लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. आणि याच्याबद्दलची माफी सुद्धा फडणवीस मागत नाही. मोदींनी मागितली, एकनाथ शिंदेनी मागितली, अजित पवारनी मागितली. देवेंद्र फडणवीसच्या तोंडातून माफी हा शब्द निघालेला नाही. आणि खरं तर परंपरा माफीवीराची आहे. आणि मागत नसेल तर घरी पाठवायला लागेल. हा अपमान सहन झालाच नाही पाहिजे. काय वाटेल ते हो. आता कोल्हापूरमध्ये येऊन काहीतरी अर्बन नक्षल आणि राहुल गांधी लाल रंगाचं पुस्तक वापरत होते, लाल रंग दाखवून लोकांना काय सांगण्याचा प्रयत्न करत होते. या देशामध्ये हिंदू संस्कृती मानणारी प्रत्येक विवाहित महिला लाल रंगाचं कुंकू लावते. ती काही नक्षलवाद्यांवर लाईन मारत नसते.
पण ज्याचा दृष्टिकोनच विकृत आहे त्यालाच फक्त हे असं दिसतं. त्या हातात धरलेल्या संविधानाबद्दल बोल ना, रंगाबद्दल काय बोलतो? ज्याला थोडीफार बाइंडिंगची अक्कल आहे त्याला माहिती आहे की ज्या वेळेला बाइंडिंगसाठी तो कॅनव्हास त्यांच्याकडे येतो, तो एक तर काळ्या रंगाचा येतो किंवा लाल रंगाचा येतो. काळ्या रंगामधला निगेटिव्ह कनोटेशन असलेल्या संविधान नाही छापलं पाहिजे म्हणून लाल रंगामध्ये काढलं. माझ्याकडे फोटो आहे, नरेंद्र मोदींनी ते प्रकाशित केलं, लाल रंगातलं पुस्तक, राष्ट्रपतींना भेट दिली आणि हा लाल 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 करत बसतो इथं. ते माकड म्हणता माझीच लाल, तसं आहे ते. या पद्धतीने महाराष्ट्रातल्या मुख्य मुद्द्यांकडून तुम्ही लक्ष बाजूला करणार आहात का? हे होऊ देणार नाही आणि हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. या 20 नोव्हेंबरला मतदान आपल्याला करायला जायचं आहे. माझी तुमच्या सर्वांकडे याचना आहे, व्यक्तिगत याचना आहे. मी याच्या विरोधामध्ये जे काही लढतोय ते प्राणपणाने लढेन. 20 नोव्हेंबरला माझा वाढदिवस आहे, मला माझ्या वाढदिवसाची भेट हवी. ही मनुवादी प्रवृत्ती संपूर्ण पराभूत झाली पाहिजे, संपूर्णपणे पराभूत. ही अक्षरशः याचना करून मागतोय मी. आणि खूप जणांना वाटेल की हे पुस्तकाचं प्रकाशन आहे, तुम्हालाही कदाचित वाटेल की आणि हे काय बोलायला लागला. माझ्या एका मित्रांनी नाशिकला मला बोलावलं होतं, डॉक्टर आहे, डायबिटीज वरती पुस्तक लिहिलं. त्याला वाटलं आपला मित्र, याला आपण बोलवू पुस्तकाच्या प्रकाशनाला. मी त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला गेलो. पहिला 1 मिनिट डायबिटीस, 48 मिनिट RSS मोदी भाजप आणि शेवटचा 1 मिनिट डायबिटीस. आपला अजेंडा फिक्स आहे, यांना घरी पाठवल्याशिवाय सोडायचाच नाही हा अजेंडा. आणि हे जर करू शकलो तर भारत जोडो, तरच भारत जोडो. कारण ही लक्षणं आहेत, मोदी, फडणवीस, अमित शहा, ही लक्षणं आहेत, आजार नाही.